नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की जय आता शर्वरीला थँक्यू बोलण्यासाठी तिच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेला आहे. आणि त्यानंतर शर्वरीचा विश्वासच बसत नाही आहे की खुद्द जय तिच्यासाठी इकडे तिला थँक्यू बोलण्यासाठी आलेला आहे. शर्वरी त्याला पुन्हा पुन्हा विचारत असते, मात्र जय तिची माफी मागतो आणि त्यानंतर तिला थँक्यूही बोलतो. आणि इकडे शर्वरी आता बोलत आहे की जय, फक्त तू एवढं बोलण्यासाठीच इकडे आला होतास का अजून काही वेगळं कारण होतं? ते तर तू ऑफिसमध्ये सुद्धा बोलू शकत होता. मात्र जयला इकडे सांगण्यासाठी काहीच उत्तर नाही आहे. त्यावरती जय हा बोलून जातो की मी पम्मा मावशीसाठी आलो होतो, तुझ्या मम्मीला मलाही थँक्यू बोलायचं होतं आणि त्यांना तू सांगून टाक, मला आत्ता लेट होतोय आणि मी जातो, असं बोलून जाणार. तेवढं शर्वरीही त्याला विचारते की तू पाठी काय लपवतोयस. आणि त्यानंतर जय पटकन तो वडापाव काढतो आणि शर्वरीच्या हातामध्ये ठेवतो आणि हे तुझ्यासाठी खास गिफ्ट आणले, बघ तुला आवडतंय का. शर्वरी इकडे पाहते तर तो वडापाव असतो आणि त्यानंतर शर्वरी खूप हसू लागते आणि जय, तू खास माझ्यासाठी घेऊन आलायस का आणि हे असलं कोण गिफ्ट आणतं का, असं आता त्यावरती ती त्याला बोलत आहे. मात्र इकडे जय बोलू लागतो की मला तुझी कोणतीच आवड माहीत नव्हती, मला माहीत होतं फक्त की तुला वडापाव खूप आवडतो म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आलो आहे. शर्वरी इकडे आता खूपच हसत आहे आणि त्यानंतर आता ती जाऊन बसते व इकडे जय, मला आता लेट होतोय आणि मी येतो, असं बोलून आता तिकडून निघून जातो. शर्वरी आता स्वतःशीच हसत आहे आणि हा शायनर कसला टकाटक आहे ना, माझ्यासाठी तो वडापाव घेऊन आला, स्वामी किती ग्रेट आहे हा, असं आता बोलत आहे. तर दुसरीकडे आता जय हा घरी गेलेला आहे आणि आता त्याची मम्मी तेजस्विनी ही थांबलेली आहे आणि ती जयला प्रश्न विचारते की जय, कुठे गेला होतास एवढ्या संध्याकाळी. जय आता खोटं काहीच न बोलता सरळ तेजस्विनीला सांगून टाकतो की मी परबांकडे गेलो होतो. आणि त्यानंतर इकडे तेजस्विनी ही आता बोलू लागते की का एवढ्या रात्री कशासाठी गेला होतास तू त्यांच्याकडे. आणि तो आता सांगून टाकतो की शर्वरीने एवढं चांगलं काम केलं होतं पण तिचं कौतुक तर करायचंच राहून गेलं, सर्वांना मी शुभेच्छा दिल्या आणि सौरवांचं खूप भरभरून कौतुक केलं पण तिला काहीच बोललो नव्हतो ना. आणि त्यानंतर तेजस्विनी बोलू लागते की मग त्यात काय एवढं, ते शर्वरीचं नाव तिकडे किती वेळा तरी अनाऊन्स झालं होतं, मग त्यासाठी तुला तिकडे जायची काहीच गरज नव्हती, तू ऑफिसमध्ये सुद्धा करू शकत असता. आणि त्यानंतर जय बोलू लागतो की चूक आपली होती, आपल्याला समजलं नाही, जेव्हा मला समजलं ना तेव्हा मी सरळ जेवताना ताटावरून उठून तिला थँक्यू बोलण्यासाठी गेलो आणि त्यासाठी मला तीच योग्य वेळ वाटली. आणि त्यानंतर आता इकडे जय हा मी फ्रेश होतो असं बोलून तिकडून निघून जातो. तेजस्विनीला मात्र या गोष्टीचा राग आलेला आहे की तो असा अचानकपणे शर्वरीला थँक्यू बोलण्यासाठी गेलेला आहे. तेजस्विनीच्या लक्षात येतंय की हळूहळू जय आणि शर्वरीमधील जवळीक वाढत चाललेली आहे, यासाठी काहीतरी मला लवकरात लवकर करायला हवं, असं देखील आता ती बोलते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शर्वरी इकडे खूपच आनंदी आहे आणि शर्वरी ही आता स्वतःशीच हसत बोलत आहे व शर्वरीचा मूड इकडे आज खूपच फ्रेश दिसत आहे. त्यावरती लगेच मयू ही आता शर्वरीला विचारू लागते की काय ग शरुताई, आज हिचा मूड किती फ्रेश दिसत आहे ना, आशुताई बघ ना शर्वरीला काय झालंय. आणि त्यानंतर शर्वरीला विचारलं जातं की तुला काय झालंय. त्यावरती शर्वरी इकडे सांगते की अगं मला ना शायनर थँक्यू बोललाय. आणि त्यानंतर अनु बोलू लागते की मग त्यात काय एवढं, बाबांनी तुला कालच सांगितलं होतं ना, आपल्या कामाबद्दल कोणीतरी आपल्याला थँक्यू बोलावं अशी अपेक्षा आपण ठेवायची नाही, मात्र तुझं काय चाललंय शरुताई. आणि त्यानंतर शर्वरी पूर्णपणे नाराज होऊन जाते आणि शर्वरीला लक्षात येतं की जय फक्त थँक्यू तर बोलला होता, एवढं काहीच बोलला नाही आहे आणि त्यासाठी मी एवढी का खुश झाली आहे. आता शर्वरी इकडे स्वतःशीच बोलून पुन्हा ती नाराज होते आणि असावरी तिला बोलू लागते की काय झालं शरू, थोड्या वेळापूर्वी तर तू खूप आनंदी होतीस, मग आता काय लगेच तोंड पाडलेलं आहेस. तर दुसरीकडे आता शर्वरी ऑफिसला जाण्यासाठी निघून जाते आणि जय हा ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन खाली आलेला आहे. त्या इकडे लंच टेबलवरती तेजस्विनी बसलेली आहे आणि तेजस्विनी ही जयला बोलू लागते की कॉफी पिण्याचे आपल्याकडे पैसे पडत नाहीत अरे. आणि जय हा कॉफी पिण्यासाठी तिकडे बसतो तर तेजस्विनी त्याला सांगून टाकते की मिस्टर चौधरींच्याकडून आपल्याला आमंत्रण आलेलं आहे आणि त्यांची कोणती तरी पार्टी आहे, त्यासाठी इन्व्हाइटही पाठवलेलं आहे त्यांनी, त्यामुळे आज तू तिकडे जाणार आहेस आणि मला काहीच माहीत नाही आहे. जयला इकडे तिकडे जाण्यासाठी अजिबात इंटरेस्ट नसतो, मात्र तेजस्विनी इकडे त्याला सांगून टाकते की मी जाणार नाही आहे आणि तुला जावंच लागणार आहे. आणि तो त्यांचा काही ड्रेस कोड आहे तो तू बघून घे आणि लगेच रेडी करून तिकडे निघ. आणि त्यानंतर
तेजस्विनीला इकडे कॉल येतो, त्यावरती ती वरती निघून जाते आणि इकडे जय बोलत आहे की आई अगं दोघांसाठी इन्व्हाइट आहे. आणि तो सरळ आता आकाशला मेसेज करतो की मिस्टर चौधरींकडे आपल्याला पार्टीसाठी जायचं आहे, तर त्यासाठी तू रेडी राहा. तर आता शर्वरी ऑफिससाठी निघून गेलेली आहे आणि गौतमसुद्धा ऑफिसमध्ये आलेला आहे. गौतमने आता सौरीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि हे पाहून लगेच आता समाईराही गौतमच्या जवळ येते आणि त्यानंतर गौतमच्या खांद्यावरती हात ठेवून ती आता असावरीशी बोलत आहे. असावरीला जलस फील करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र इकडे असावरी सगळ्या गोष्टी समजून घेते आणि त्यानंतर ती फोन ठेवते. व दुसरीकडे समाईराही खूपच नाटकी करत आहे आणि त्यानंतर तिने गौतमला मिठी मारलेली आहे आणि त्याचवेळी आता असावरीला कॉल केलेला आहे. असावरी या बाबतीत गौतमला बोलून दाखवते की तुम्ही असं सारखं सारखं माझ्या बहिणीवरती ओरडत जाऊ नका. गौतम, तुम्हाला तर माहिती आहे ना, समाईराचं तुमच्यावरती प्रेम होतं आणि त्यामुळेच तुम्ही तिला असं दुखवू नका. कारण तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या आईने आधी तुमच्या दोघांचं लग्न ठरलं होतं, मग आता हे सगळं होतं आहे, यामुळे मला दुःख होतं आहे आणि तुम्ही पुन्हा तिच्याशी असं या स्वरात बोलू नका. गौतम इकडे बोलून दाखवतो की खरंच ग्रेट आहेस आशू तू. दुसरी कोणीतरी असती तरी आत्ता माझ्यासोबत किती भांडली असती. आणि दुसरीकडे आता जय हा ऑफिसमध्ये निघतो. तर येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं आहे की शर्वरी ही आता जय आणि शर्वरी हे मिस्टर चौधरींच्या इकडे पार्टीसाठी गेलेले आहेत आणि अचानकपणे हा बदल कसा घडला, जयसोबत शर्वरीच बरोबर कशी पार्टीला गेली, हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटेल. पण प्रोमोत तर आपल्याला असं पाहायला भेटत आहे की शर्वरी इकडे एकटीच रोडने चालत आहे आणि तिने पार्टीचा ड्रेस घातलेला आहे. पाठीमागून काही गुंड शर्वरीचा पाठलाग करत आहेत आणि त्यानंतर शर्वरीला असं लक्षात येतं की आपला पाठी कोणीतरी चालत आहे. म्हटल्यावरती शर्वरी ही खूप फास्ट चालण्याचा प्रयत्न करते, मात्र 5-6 लोक येतात आणि शर्वरीला आता पूर्णपणे घेरतात. त्यानंतर इकडे शर्वरीसोबत आता वेडवाकडं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी तिकडे पाऊसही आलेला आहे, शर्वरीचा ड्रेस आता फाटलेला आहे आणि त्यानंतर अचानकपणे जयची एंट्री तिकडे झालेली आहे. जय त्या गुंडांसोबत आता फाईट करतो आणि त्यानंतर शर्वरीला त्यांच्यापासून वाचवतो. व इकडे आणि हे सगळं दृश्य पाहून आता घाबरलेली शर्वरी ही एकसारखी जयकडे पाहू लागते. जयच्या मनामधील भावना शर्वरीच्या मनामध्ये जयविषयीच्या ज्या भावना आहेत त्या आणखीच वाढलेल्या आहेत आणि त्यानंतर जयने इकडे शर्वरीच्या आयुष्यामध्ये हिरोसारखी एंट्री केलेली आहे आणि शर्वरी ही जयच्या पुन्हा प्रेमात पडलेली आहे असं आपल्याला येणाऱ्या प्रोमोवरून पाहायला मिळतंय. मात्र आता शर्वरी नक्की त्या पार्टीसाठी कशी रेडी झाली आणि तिकडे कशी जाऊन पोहोचली हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असंच नवनवीन सनई चौघडी मालिकेतील एपिसोड्स तुम्हाला पाहायला भेटतील.